मुखात सुखाची नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात अधिराज्य गाजवणारा सप्त हिंद केसरी मण्या बैलाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. खेड तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी मण्या बैलाचा आज दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने मण्या बैलाचे चाहते उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात मण्याच्या आठवणीने अश्रू तरळले. मण्या बैलाने बैलगाडा शर्यतीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. मण्या बैलाने खेड तालुक्यात आपल्यासह आपल्या मालकाचंही नाव मोठे केलंय. यासह मण्या बैलाने मालकाला मोठी संपत्ती देखील कमावून दिली आहे. मण्या बैलाने जिंकलेल्या बक्षिसांचा आकडा हा खूप मोठा आहे. मण्या बैलाच्या दशक्रिया विधीला जमलेल्या नागरिकांनी सांगितले की मण्या बैलाने अनेक शर्यतीत बाजी मारली. यामध्ये मण्या बैलाने जेसीबी, कार, बाईक, सोनं, रोख रक्कम अशी कोट्यवधींची बक्षिसे पटकावली आहेत. बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिलं नाव मण्या बैलाचंच निघतं. न हरणारा योद्धा अशी ओळख मण्याने निर्माण केली होती. मण्या बैलाने 18 वर्षांत जिंकलेली बक्षिसे पाहूयात. जेसीबी 1, पिकअप 2, ट्रॅक्टर 3, बोलेरो 3, स्कॉर्पिओ 1, थार 1, बुलेट 79, मोटरसायकली 150, सोने 100 तोळे आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम या मण्या बैलानं 18 वर्षांत जिंकली होती. एका मुख्य जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय. वाटला नव्हता मन्या तू इतक्यात सोडून जाशील. लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील. अरे आमचा मन्या आला तर सगळे सलामच करत होते. मन्याने जागा हाताची एंट्री नाही करत. मन्या लग्नात सेलिब्रिटी होता. तुळस नवलारू कळस देवाऱ्यात तुझा मान. बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पैसे भरण्यास मदत करण्याच्या बहाण्यानं आलेल्या दोघांनी 70,000चा गंडा घातला. नोटा नीट लावून देतो असे सांगून 1 लाख रुपये घेत त्यातील 70,000 रुपये हातचलाखीने काढून घेत फसवणूक केली. ही घटना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र चाकण शाखा या ठिकाणी घडली. बाळू बबन मांडेकर वय वर्ष 48 राहणार आंबेठाण तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 2 अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडेकर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्राच्या चाकण शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेले होते. बँकेत त्यांना 2 अनोळखी व्यक्तींनी गाठले. पैसे असे भरायचे नसतात, आम्ही तुम्हाला नोटा लावून देतो असे म्हणून आरोपींनी मांडेकर यांच्या हातातून 1 लाख रुपये घेतले. त्यातील 70,000 रुपये हातचलाखीने काढून घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटी, सण, यात्रा आणि लोकसभा निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात चौकाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत आवाहन पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांनी केले. महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीस कुरुळे, मोई, निघोजे, महाळुंगे, आंबेठाण, वासुली, खालुंब्रे, खराबवाडी, पायट आदी भागातील नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. असा प्रकार होता ते तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. कास नसलेली एक गाई व जर्सी गोऱ्हा पायी कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या व्यक्तीला गोरक्षकांनी ताब्यात घेत खेडमध्ये कारवाई केली. याबाबत खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने मागील आठवड्यात कारवाई करून काही भंगाराची दुकाने पोलीस बंदोबस्तात काढून टाकली आहेत. चाकण आळंदी मार्गावरील मेदनकरवाडी हद्दीतील वन विभागाच्या हद्दीत सदरची अतिक्रमणे करण्यात आली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सदरची जमीन ही आदिवासी ठाकर बांधवांना शेतीसाठी शासनाने दिलेली होती. मात्र सदरच्या आदिवासी बांधवांना दिलेल्या जमिनीचा वापर काही भंगार व्यावसायिक बेकायदेशीरपणे करत होते. वन विभागाने अखेर या मंडळींवर कारवाई करून सदरची अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी धडक कारवाई करा. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आवाहन. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंदे रोखण्यासाठी मोहीम स्तरावर धडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने
आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तातडीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची कार्यवाही करावी, गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, तडीपार प्रकरणातील प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढावीत। माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित जननायक या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या पुस्तकाचे लेखक मनोज पाटील असून पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे केंद्रीय निमंत्रक समिती सदस्य डॉक्टर राम गावडे आहेत। प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुस्तक पाहत पुस्तकाचे तसेच सर्व संबंधित यांच्या कार्याचे कौतुक केले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकतानगर येथे सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक लहान मोठे विद्यार्थी व विद्यार्थिनीने तब्बल 21 मराठी हिंदी चित्रपट व भावगीतांवरती नृत्य सादर केले। चाकण मार्केटमधील घाऊक बाजारात तोतापुरी आंब्याची आवक होऊ लागली आहे। 30 रुपये असा प्रति किलोला भाव मिळत असल्याचं आडते आणि व्यापारी सांगत आहेत। खेड तालुक्यातील कोळे येथील जलजीवन पाणी योजनेचं काम नुकतंच पूर्ण झालं आहे। या योजनेअंतर्गत 1 महिन्यापूर्वी बसवण्यात आलेला नवीन रोहित्राची चोरी झाली असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली। खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या आयोजित राजा शिवछत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेत संघाने प्रथम क्रमांक पटकावला। खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी त्यांच्या वतीने पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने कडूस येथील योगेश डायबर क्रीडा मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड तालुक्यातील मोजणी विभागातील तालुका भूमी उपअधीक्षक हे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गैरहजर राहत असल्याने येथे मागील महिनाभरापासून नागरिकांची कामे खोळंबली आहेत। तातडीने अन्य अधिकाऱ्यांना येथील पदभार देऊन नागरिकांची कामे मार्गी लावण्याची मागणी होत आहे। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडा या अंतर्गत महाळुंगे इंगळे येथील प्रकल्पातील विविध समस्यांचा आढावा घेण्याकरिता येथील सदनिकाधारकांना शब्द दिल्यानुसार सदर ठिकाणी भेट देऊन माजी खासदार तथा म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी उपस्थित रहिवाशांकडून त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या माजी खासदार तथा म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाणून घेतल्या। या प्रसंगी म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 6 मार्च 2024 रोजी 30,000 पिशवी कांद्याची आवक झाली। मात्र कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। कांद्याच्या दरात क्विंटलला 400 रुपयांची घसरण झाली। कांद्याला प्रति क्विंटलला 1,200 ते 1,800 रुपये इतका दर मिळाला। कांद्याच्या दरात अचानक मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। 2 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटलला 2200 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बुधवारी मार्केटमध्ये कांदा आणला। मात्र अचानक घसरण झाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं। अर्जुन शिवराम शिंदे, गाव कोणतं? गारगोटवाडी। किती कांदा आणला होता? 29 पिशवी। काय भाव मिळाला? 15 रुपये। तसं आजच्या महागाईच्या हिशोबाने 15 रुपये काहीच नाही। गणेश गारगोटवाडी। आता कांदे घेऊन आलोय चाकण मार्केटला। किती आणले होते? आता माझी 70 पिशवी 16 रुपयांनी गेली आज। परंतु हेच कांदे आता शनिवारी 22 रुपये हायेस्ट बाजार झाला होता आणि 3-4 दिवसात जर बाजार 4-5 रुपयांनी डाऊन होतात तर शेतकऱ्यापुढे हे मोठं संकट आहे आता। कारण जर महागाईच्या हिशोबाने किंवा बाकीचा जर त्याचा भांडवलाचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही ना। उलट अशी अपेक्षा होती की बाजार कुठेतरी वाढतील, कारण निर्यातीची नुसती चावली की निर्यात चालू आहे, परंतु आम्हाला काही वाटत नाही निर्यात चालू असेल म्हणून। कारण बाजारात इथं गिराईक पण नाही आहे बाहेरचं, जे आहे ते हेच दलाल आणि हेच यांचेच खेळ चालू आहेत। त्याच्यामुळे मार्केटमध्ये आम्हाला काही दिसलंच नाही का बाहेरची गिराईक आहेत किंवा काही। त्याच्यामुळे शेतकरी एकदम आता नाराज आहे आणि हे 16-18 रुपये काहीच नाही, परवडतच नाही आता। कारण एकरी ज्यावेळेस पूर्वी 300 पिशवी कांदा काढायचा माणूस शेतकरी प्रत्येक, आता तोच एकरी कांदा 60 पिशवी वरती आलाय। कसं परवडेल? मजूर भेटत नाहीये, मजूर 300 रुपये एका मजुराला पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे सगळंच अवघड जाऊन खतं, बियाणं, औषधं सगळी महाग होत चालल्यात आणि कसं आहे 18-20 रुपयात काय परवडणार आहे? सरासरी जर बघितलं तर 12-13 रुपयेच बाजार आहे आजच्या मार्केटला, नुसतं सांगायला आहे तेवढा बाजार।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली। अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील लेखाजोखा मांडल्यानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची शक्यता असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढे समस्या निर्माण झाली आहे। शिरूर हवेली मतदारसंघामध्ये आपणच निवडून आलेले अशोक पवार आमदार जे पवार साहेबांच्या बरोबर आता सध्या थांबलेले आहेत। दोन दिवसापूर्वी शिरूरचा मेळावा झाला। या ठिकाणी नवीन गाडी सगळीच मंडळी शिरूरची आहे। आज शिरूरची अवस्था अशी आहे की 80% पदाधिकारी जवळजवळ सगळेच 5 जिल्हा परिषद सदस्य सरपंचापासून सगळेच ते परवाच्या मेळाव्यात दादांच्या उपस्थितीत वळसे पाटील साहेब आंबेगावला थांबले होते। साहेब आपल्याकडे त्यांनी प्रवेश केला म्हणजे निश्चितपणे पुढचा शिरूरचा आमदार सुद्धा आपलाच आहे। मला एक त्या ठिकाणी मुद्दा म्हणून करायचं वळसे पाटील साहेब आपल्याला साहेबांना पण चर्चा अशी होते की सगळी आमची ताकद असताना 4 आमचे आमदार आहेत, दुसरीच आमदार भारतीय जनता ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे। पण कार्यकर्ते हळूच आता मी प्रदेश उपाध्यक्ष आहे, पुणे जिल्ह्याचा निरीक्षक आहे। आढळराव पाटील आपल्याकडे येणार का? आमचा आपल्याकडे येणार का? त्याची गरजच नाही आपल्याला वळसे पाटील साहेब। बाकीचे विलास लांडे ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता 6 वर्ष मी पुणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो, 15 वर्ष जिल्हा बँकेवर तुमच्या बरोबरच काम करतोय। मार्केट कमिटीचा चेअरमन होतो, साखर कारखान्याचा चेअरमन होतो, सगळा जिल्हा मला ओळखतोय। विलास लांडे आहेत, 2 टर्म आमदार होते, बाकीचे त्यांचा विचार प्रामुख्याने करा। उद्या आता प्रदीप कांदांच्या बद्दल चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघातून ज्यांना आम्ही सगळं दिलं, उपाध्यक्षपद केलं जिल्हा परिषदेचं, त्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं। या मंडळींचा परत प्रवेश करून घेऊन उद्या ती मंडळी निश्चितपणे आपल्याकडे राहणार आहेत का? सत्ता बदल झाल्यानंतर काय होणार आहे? तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आताच आदित्यदादांच्या उपस्थितीत, वळसे पाटील साहेबांच्या उपस्थितीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। लोकसभा निवडणुका लागल्यानंतर दादा संपूर्ण महाराष्ट्रात फिरले आणि वळसे पाटील साहेब आमच्या बरोबर असले तरी ह्या दोन्ही जागा जिंकण्याची तयारी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर करू। म्हणून शिरूरला या ठिकाणी आपल्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट द्या। पक्षाने आलेल्या 20 मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार आहे, हेच मला या ठिकाणी नमूद करायचं। बारामतीत ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी बारामतीच्या बाबतीत माझं वेगळं मत मांडेल। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याकडनं मागणी आहे, आपल्याकडे विनंती आहे। मागे आम्ही दादांसमोर आणि तटकरे साहेबांसमोर तर निश्चितपणे त्याचा फायदा शिरूर लोकसभेमध्ये आपला उमेदवार 100% निवडून याची आम्हाला खात्री आहे, कारण ते 10 वर्ष आमदार राहिले आणि एकूणच जो जनसंपर्क त्यांचा पूर्ण शिरूर लोकसभेमध्ये आहे त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो। आणि नव्यानं उमेदवारासंदर्भात काही भूमिका पक्षाकडनं घेतल्या ते शेवटी आपण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे। चिंचवड शहराचा प्रत्येक कार्यकर्ता दुसरी विधानसभा आमची सगळ्यांची विनंती आपल्याला की जर ती जागा आपल्या पक्षाकडे जर घेता आली त्या ठिकाणी आपले अतिशय ताकदीचे कार्यकर्ते विशेषतः भाऊसाहेब भोईर जे अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतात आणि त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि आता अखिल भारतीय नाट्य परिषद 36,000पर्यंत आढळरावांचं येऊन घेतलं होतं। म्हणजे 2 ठिकाणी लीड मिळालं आढळरावांना, एक 7,000चं हडपसरमध्ये आणि 36,000चं मिळालं होतं ते भोसरीमध्ये। ते पण त्यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं। आणि येणाऱ्या काळात एक विनंती आहे की शिरूर विधानसभेमध्ये जुन्या हवेलीचा, ज्याचं विलास लांडे पाटलांनी प्रतिनिधित्व केले, अखंड हवेलीचं बाबर 2 वेळा आमदार असणाऱ्या बाबरांचा पराभव करून विलास लांडे पाटील तिथून निवडून आले। त्यांना त्या शिरूरचा बराचसा पार्क माहिती आहे। भोसरी विधानसभेमधला जवळजवळ सगळाच पार्क, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कामकाज केलंय। आणि खेडमध्ये सगळ्यात मोठं नाटक होतं, ज्या खेड आळंदीमध्ये सगळ्यात मोठं नाटक होतं व्यवसाय, MIDC निगडीत प्रश्न, कामगार, स्वतःची मोठी इंडस्ट्री म्हणून विलास लांडे पाटलांकडे आहे। सांप्रदायिक शेतकरी जुनी 2009ची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा 2009च्या निवडणुकीला विलास लांडे पाटलांना उमेदवारी दिली होती, आयत्या वेळी उमेदवारी दिली। 3,03,952 मतं विलास लांडे पाटलांना त्यावेळी आढळरावांच्या विरोधात पडली होती। त्यानंतर मागच्या वेळी सुद्धा पूर्ण तयारी, म्हणजे जे विद्यमान खासदार होते त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण पर्दाफाश भोसरीच्या कोपऱ्यापासून आंबेगावच्या आळे फाट्यापर्यंत आपल्याचं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं। आम्ही त्या भागात राहतो म्हणून नाही, पण संपूर्ण जे साई विधानसभा आहे त्या साई विधानसभेचा जर तुलनात्मक विचार केला
तर विलास लांडे सांप्रदायिक शेतकरी कामगारांशी निगडीत आणि खऱ्या अर्थानं दोनदा महापौर त्यांच्या घरामध्ये होतं. खूप मोठा वसा आणि वारसा त्या घराला आहे आणि आपल्यातला उमेदवार दिला तर कार्यकर्ता जिद्दीने लढतो. येणार का त्यांच्या वेळी सूरज भैया दिसतं. त्यावेळी चर्चा बाहेरून येणाऱ्या उमेदवाराची होती. दादांच्या समोर आम्ही सगळ्यांनी सन्माननीय अध्यक्ष अजित पवार. चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या ठिकाणी दिवसभर महिला भजनी मंडळ भजन सेवा करत असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. चाकण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन येथील सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 6 मार्च 2024 रोजी रताळ्याची 60 टन एवढी मोठी आवक झाली. शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्र असल्यानं उपवासांच्या पार्श्वभूमीवर रताळ्याची आवक वाढून देखील दरात वाढ झाली. तुलनेने तरकारी मालाची आवक घटून दरात घसरण झाल्याचं अडत्यांनी सांगितलं. चाकण मार्केटमध्ये घाऊक बाजारात राज्यासह कर्नाटक आणि अन्य परराज्यातून रताळी विक्रीसाठी आली होती. रताळ्याला प्रति किलोला 20 ते 25 रुपये बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारात मात्र यापेक्षा 15 ते 20 रुपये अधिक भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे. कारण की उद्या एकादशी आहे, परवा महाशिवरात्री आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला माहिती आहे की आपला माल बाजारात नेऊन त्याचा काय उपयोग होणार नाही, बाजारभाव हे पडतील. त्यामुळे मालाची आवक कमी झालेली आहे. आज रोजी रताळाची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रताळाची आवक अंदाजे 50 ते 60 टन या ठिकाणी झालेली आहे. परंतु त्याचे बाजारभाव सुद्धा टिकून आहेत. रताळाचे बाजारभाव आज रोजी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आहेत. यामध्ये रताळामध्ये काही रताळी फार मोठ्या प्रमाणात पण आलेली, परंतु बाजारभाव हे टिकून आहेत. त्याचप्रमाणे फळांचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. आज रोजी या सणामुळे उपवास असल्यामुळे फ्रूटचे भाव वाढलेले आहेत. कलिंगड असेल कलिंगड 10 ते 18 रुपये किलो आहे. खरबूज असेल खरबूज 20 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मोसंबी असेल मोसंबी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. द्राक्ष असेल द्राक्षे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. तशी परिस्थिती फ्रूटची आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भाव हे सुद्धा स्थिर आहेत. कारण मेथी हे 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक हे 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.